आज आपण बघणार आहोत खमंग अशा मालवणी कोंबडी वड्यांची भाजणी. इथे मी हे जे प्रमाण घेतलं आहे कोंबडी वड्यांचं, ते वाटीने आणि वजनी दोन्ही घेतले आहेत. तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये घेणारच आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, ते तुम्ही नीट बघून घ्या. आणि ही जी भाजणी आहे ती तुम्हाला थालीपीठासाठी पण वापरता येईल, म्हणून ही थोडी मी जास्तच करणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. इथे हे जे तांदूळ घेतले आहेत ते जाडे तांदूळ आहे. तुम्ही इथे रेसनिंगचे तांदूळ पण वापरू शकता. त्याचे जे वडे आहेत ते खूपच छान होतात. तर ह्यामध्ये फक्त पावडर असते. तर आपण हे जे तांदूळ आहेत ते 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुतल्यानंतर ते आपण एका चाळणीमध्ये निथळून एका कपड्यावर वाळून घ्यायचे आहेत आणि मगच त्याचा वापर करायचा आहे. तर असे हे मुरडून मुरडून आपण धुवायचे आणि अशी एखादी चाळणी घेऊन त्यामध्ये ते पाणी सगळं निथळून टाकायचं. नंतर एका कापडावर सगळीकडे पसरवून ते आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. 1 दिवस तरी ते चांगले सुकवून घ्यायचे. आता इथे पहा, हे माझे तांदूळ सुकून तयार झाले आहेत आणि किती पांढरे शुभ्र दिसतात आहेत. तर जवळजवळ हे 1 किलो तांदूळ आहे. वाटीने मोजाल तर हे 6 वाट्या तांदूळ आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जे इतर साहित्य लागणार आहे ते इथे मी ज्वारी घेतली आहे. ती ज्वारी पाव किलो आहे. वाटीने 1.5 वाटी ज्वारी आहे. तसंच इथे हे जे गहू आहेत ते पण पाव किलो आहेत, ते 1.5 वाटी आहे. गहू मी इथे घेतले कारण आपले जे वडे आहेत ते बरेच वेळ राहिले की थोडेसे कडक होतात. तर त्यासाठी आपण इथे गहूचा वापर केला आहे नरम राहण्यासाठी. त्यानंतर इथे मी ही जी चणा डाळ आहे ती जवळजवळ 125 ग्राम घेतली आहे. ते वाटीने 1 वाटी आहे. आणि चणा डाळीच्या अर्धी मी अख्खे उडीद घेतले आहेत. तर हे उडीद असतात ना अख्खे, ते चवीला खूप छान असतात. तुम्ही डाळ पण ह्याच्याऐवजी घेऊ शकता, पण अख्खे उडीद त्याने जी चव येते ना ती तुम्ही वापरून बघितल्यावरच कळेल. तर ती 75 ग्राम आहे आणि वाटीने अर्धी वाटी आहे. तसंच धणे 1 वाटी आहे, ती 15 ग्रॅम आहे, 50 ग्रॅम आहे. आणि जे जिरं आहे ते 15 ग्राम आहे आणि पाव वाटी आहे. तसंच ही जी मेथी आहे ह्याच्यामध्ये 2 प्रकारची मेथी असतात. तर एक जाडी आणि एक बारीक मेथी असते. तर तुम्ही बारीक घेतली तर 4 चमचे घ्या, जाडी घेतली तर 3 चमचे घ्या. इथे मी 2 चमचे काळी मिरी घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे निवडून घ्यायचं. आणि डाळी तुम्हाला जर पावडर असेल, आता उडीदमध्ये पावडर असते तर ती तुम्ही एखादा ओलसर टॉवेल घेऊन ती पुसून घ्या, किंवा तुम्हाला जर धुवून घ्यायचं असेल तर धुवूनही घेऊ शकता, कारण आपल्याला हे पीठ जर जास्त दिवस राहिलं तर खराब होऊ नये. आता इथे मी ही अशी वाटी वापरली आहे. तर मी आता हे तांदूळ वाटीने तुम्हाला मोजून दाखवते. आता जवळजवळ मी 3 वाटी घेणार आहे. तर कारण ही माझी कढई तेवढीच लहान आहे, तर त्यानुसारच मी तांदूळ घेणार. तर टोटल हे तांदूळ 6 वाट्या आहेत, म्हणजेच 1 किलो. तर आता आपण हे चांगले आहे ना, आधी जी मी आता ही कढई घेतली आहे स्टीलची, ती चांगली तापवून घेतली आणि मीडियम टू लो गॅसवर आपण हे चांगले भाजून घ्यायचे. ते आपल्याला लाल करायचे नाही, फक्त त्यातील ओलसरपणा गेला पाहिजे. आणि आपण भाजतो म्हणजे हे पीठ चांगलं टिकण्यासाठी आपण भाजून घेतो आहे. कोण कोण न भाजताही करतात. फक्त धणे आणि आपले जे इतर साहित्य आहे जिरं वगैरे ते भाजून घेतात, डाळी थोड्याशा भाजून घेतात. तर आता हे आपले झाले की नाही थोडंसं एक तोंडात घालून बघायचं, म्हणजे आतील मऊपणा असेल तर तो लक्षात येतो. आता आपण हे असे तांदूळ बाकीचे पण असेच बांधून एका परातीमध्ये असे किंवा पसरवून घ्यायचं, जेणेकरून ते लवकर थंड होतील. आता आपण इथे ज्वारी तशीच भाजून घ्यायची. ज्वारी भाजताना आपल्याला तीही जास्त भाजायची नाही आहे, कारण जास्त भाजली तर त्याचे लगेच लाह्या होतील. ते लाह्या होण्याच्या अगोदरच आपल्याला काढून घ्यायची आहे. आता हे पण झाले आहेत, तर ज्वारी मी काढून घेते. त्यानंतर आपण गहू पण भाजून घेणार आहोत. खरं तर गहू भाजत नाही, पण ते जास्त दिवस पीठ राहण्यासाठी म्हणून मी इथे थोडेसे भाजून घेणार. आणि ते हाताला गरम लागले की आपण ते काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हे बघा, हे गहू झालेले आहेत, तुम्हाला जवळून दिसतच असेल. तर थोडेसा त्याचा कलर चेंज झाला आहे. तर मी आता काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण डाळ भाजून घेणार आहोत. डाळही अगदी लालसर करायची नाही, आतून कलर न चेंज होता आतून ती भाजली गेली पाहिजे.
तर इतपतच आपल्याला भाजायची आहे. तर आपण ते डाळ भाजायला लागली की त्याचा खमंगपणाचा वास यायला लागतो, म्हणजे समजायचं की डाळ झाली आपली. आता ही काढून घेऊया आणि त्यानंतर आपण अख्खे उडीद मी इथे भाजून घेणार आहे. तेही छान भाजून घ्यायचे, कारण ते अख्खे घेतले असल्याने आतपर्यंत भाजले गेले पाहिजे. तुम्ही याऐवजी डाळ पण वापरली तर काही हरकत नाही, कारण सगळ्यांकडेच अख्खे उडीद असतात असं नाही. तर आता हे पण उडीद पण माझे भाजून झाले आहे. त्यानंतर आपण धणे भाजूया. धण्याला पण भाजायला काही वेळ लागत नाही. त्या हाताने मोडून असे 2 झाले की समजायचे की सॉरी, हे आपले धणे भाजले गेले आहे. तर त्यानंतर आपण आता हे बघा, मुरडून बघितलं तर लगेच त्याचे तुकडे होतात आहे. आणि जिरा भाजताना मात्र काळजी घ्यायची, कारण ते बारीक असतं, तर ते पटकन भाजलं जातं, काळं होऊ शकतं. आता हे बघा, हे बी झालं आहे. तर मी हे पण आता काढून घेते. काळी मिरी पण झाली की ते तडतडायला लागते, मग ती पण काढून घ्यायची. आणि आपली ही जी आता मेथी बघा, माझी ही मेथी जाडी आहे, त्यामुळे मी 3 चमचेच, आपण जो पोह्यांचा चमचा आहे तो चमचा 3 चमचे घ्यायचे. माझी भाजणी जवळजवळ 1 किलो 700 ग्राम होणार आहे. तर त्यासाठी 3 चमचे मेथी घ्यायची आहे. आता हे सगळं आपलं भाजून झालं आहे आणि आपण ही जी भाजणी आहे थंड करून गिरणीतनं किंवा गिरणीवर दिली तर ती चणा डाळीवर दळायला सांगायची. आणि घरघंटीवर तर आपण पण ती घरघंटीवर पण तुम्ही देऊ शकता, आणि दिली तर त्यांना सरसरीत दळायला सांगायचं. तर वड्यासाठी सरसरीत पीठ दळून आणतात आणि ते चांगलं थंड करून, आता मी बघा हे दळून आणलं आहे. तर हे पीठ तुम्हाला मी जवळून दाखवते कसं दळलं गेलं पाहिजे. तर हे पहा, असं हातामध्ये तुम्हाला घेऊन दाखवते. तर त्याचे थोडे बारीक असे सरसरीत असं दिसतंय. तर तुम्ही असे हे पीठ तयार करून बघा. मालवणी पद्धतीचं हे पीठ आहे आणि त्याचे वडे करून कसे झाले ते कळवायला मला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्याचे वडेही मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तेव्हापर्यंत धन्यवाद.